दिलेली कुठलीही गोष्ट अशी काहीतरी गोल्डन आहे आणि कुठून तरी देवानी दिली आहे आणि आपण ती पाळायला पाहिजे ऑब्व्हियसली, पण त्याच्यावर चर्चाच नाही होणार किंवा हेच बेस्ट आहे हा ऍटिट्यूड आपल्यामध्ये नसला पाहिजे. सो हे गोष्ट तुम्हाला कळली आहे का की कॉन्स्टिट्यूशन जे आपण पास केलंय दिस इज अ काइंड ऑफ ट्रेड ऑफ. काही लोकांनी दुसऱ्या लोकांसाठी हो ठीक आहे चला असं करूया, नाही नाही असं नाही करूया असं करूया. सो ऑल ऑफ इट वॉज ए और बी, सी और डी. म्हणजेच ए बी पेक्षा मोठं आहे आणि बी करूच नाही शकत असं नाही. सो संविधान पॉलिटिकल सायन्सच्या पर्स्पेक्टिव्हनी शिकत असताना द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग दॅट यू ऑल हॅव टू रिमेंबर विच इज द कॉन्स्टिट्यूशन और कॉन्स्टिट्यूशनल आयडियाज आर नॉट ऍब्सोल्यूट. असं नाहीये की जर तुम्ही कॉन्स्टिट्यूशन मध्ये दिलेल्या आयडियाजना जर क्वेश्चन केलं म्हणजे तुम्ही काहीतरी देशद्रोही आहात आणि तुम्ही देशाच्याच विरुद्ध चाललाय आणि तुम्ही संविधानाची हत्या करताय, असं त्याच्यामध्ये काहीही नाही. संविधान आणि संविधानामध्ये असलेल्या व्हॅल्यूजची हत्या होणं शक्य नाहीये, लक्षात घ्या. तुम्ही म्हणता देशामध्ये डेमोक्रेसीची हत्या आहे. लोकांचं जर स्वभाव डेमोक्रॅटिक असेल, लोकांच्या मनामध्ये डेमोक्रेसी आहे, लोक जर कुटुंबामध्ये डेमोक्रेसी पाळत असतील तर त्या देशाचं कॉन्स्टिट्यूशन तुम्ही जाळून जरी टाकलं तरी त्या देशामध्ये डेमोक्रेसी जाणार नाही त्या देशामध्ये. पण लोकांचं विचार करण्याची पद्धतच ऑथॉरिटेरियन असेल, कुटुंबच ऑथॉरिटेरियन असेल, समाजच ऑथॉरिटेरियन असेल तर त्या देशामध्ये तुम्ही कितीही डेमोक्रॅटिक कॉन्स्टिट्यूशन आणा, त्या देश त्याला ऑथॉरिटेरियनच बनवणार आहे. सो कायम हे लक्षात घ्या की कॉन्स्टिट्यूशन इज अ टग ऑफ वॉर बिटवीन ऑपोजिंग आयडियाज. इट इज अ टग ऑफ वॉर. So some people in 1950 they pulled it to one side, the constitution became something. From 1950 to today, other people have pulled it to the other side, the constitution saw various amendments. So it is a tug of war between various political ideas. And that is the approach which we should bring to the study of constitution and Indian politics. ऑलराईट. सो आपण बघत होतो, आपण फक्त प्रिॲम्बल बघत होतो आणि प्रिॲम्बल मधनं आपण डिस्कस करत होतो की देशामध्ये काय वेगवेगळ्या संकल्पना आहेत, वेगवेगळे कन्सेप्ट काय आहेत आणि कॉन्स्टिट्यूशनची ओळख. हे सगळं सेक्युलर, सॉव्हरेन, सोशलिस्ट, डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिक या दोन शब्दांमध्ये बेसिक अर्थ काय ते बघूयात आणि ह्याच्यामध्ये काय फरक येतो बघू. सर्वात पहिला आहे डेमोक्रॅटिक. डेमोक्रॅटिक म्हणजे जिथे सर्वोच्च स्थान, सगळी सत्ता, ऑल पॉवर is located with the people. People are the source of all power. So that is the definition of democracy. Rule of the people. पण आता ह्याच्यामध्ये सुद्धा प्रश्न निर्माण होतो की रूल ऑफ द पीपल म्हणजे डायरेक्ट लोकांचा रूल आहे का लोकांनी निवडून दिलेल्या उमेदवारांचा रूल आहे. सो आता परत ह्याच्यामध्ये डिबेट चालू होतं की डायरेक्ट डेमोक्रेसी चांगली आहे का इनडायरेक्ट डेमोक्रेसी चांगली. काही लोक म्हणतात डायरेक्ट डेमोक्रेसी चांगली आहे, लोकांना डिरेक्टली गव्हर्नन्स मध्ये भाग घेण्याचा अधिकार मिळतो, लोकांना निर्णय घेण्याचा अधिकार मिळतो आणि त्यासाठी जर लोकांनी स्वतःहून निर्णय घेतलेले असतील तर पीपल आर मोर रिस्पॉन्सिबल इन फॉलोइंग दोज रूल्स. आज तुम्ही गावांमध्ये बघा, जर ग्रामसभेने मिळून एखादा निर्णय घेतलेला असेल, गावातली लोक तो चांगल्या पद्धतीने त्याचं फॉलो करतात, चांगल्या पद्धतीने तो निर्णय ऐकतात, कारण तो निर्णय घेण्यासाठी लोकांनी स्वतःहून पार्टिसिपेट केलेला आहे. सो डेमोक्रेसी इज द रूल ऑफ पीपल, डेफिनेटली रूल ऑफ पीपल. पण जेव्हा 125 कोटी लोक एका देशामध्ये आहे, जेव्हा 150 करोड लोक एखाद्या देशामध्ये आहेत, त्या देशामध्ये प्रत्येक माणसाला डेमोक्रॅटिक प्रोसेसेसमध्ये, गव्हर्नन्सच्या प्रोसेसेसमध्ये इन्व्हॉल्व्ह करून घेणं तितकं सोपं नाही. म्हणून मग काही ठिकाणी आपण म्हणतो इनडायरेक्ट डेमोक्रेसी. इनडायरेक्ट डेमोक्रेसी म्हणजे लोकांनी निवडून दिलेले जे उमेदवार आहेत ते लोकांच्या वतीने लोकांवर राज्य करतायत. बघा, राज्य कोणाचं आहे? लोकांचंच आहे. पण बिकॉज पीपल आर नॉट एक्सपर्ट्स इन गव्हर्नन्स, बिकॉज पीपल डोंट हॅव द टाइम टू पार्टिसिपेट इन गव्हर्नन्स, डायरेक्ट डेमोक्रेसी पॉसिबल आहे का सेंट्रल लेवलला? मंथन, तूच विचार कर, आज लोकसभेमध्ये 543 संसद आहेत, ते म्हणजे आपण म्हणतो की खासदार आहेत. 543 खासदारांना मॅनेज करताना नाकीनऊ येते. हा उठतो, बोंबलायला लागतो, हा उठतोय, सगळे वेलमध्ये येतात, ते पोस्टर दाखवतात. आता तुम्ही विचार करा, आपली पॉप्युलेशन किती आहे? या आपण 1 करोड लोकांना जरी डायरेक्ट डेमोक्रेसीमध्ये घेण्याचा प्रयत्न केला ना तरी दिल्लीमध्ये राडे दंगली होतील.
त्याच्यामुळे डायरेक्ट डेमोक्रेसी इज नॉट फिजिबल इन इंडिया. पण is population the only criteria between direct and indirect democracy? Anushka, there is no single answer to this. The answer is ki how are you going to participate in the governance process? तुम्ही RTI बद्दल ऐकलं, राईट टू इन्फॉर्मेशन, RTI Act 2005. If you must have read about RTI Act 2005, तुम्हाला हे कळणार आहे की RTI Act 2005 is a step towards direct democracy. When you have the right to look at files, when you have the right to look at government procedures, when you have the right to seek information, जी इन्फॉर्मेशन आधी फक्त त्या डिपार्टमेंटच्या मंत्र्यालाच बघता येत होती, आता ती तुम्हाला सुद्धा बघता येते. यू आर टेकिंग पार्ट इन गव्हर्नन्स डिरेक्टली और इनडिरेक्टली. डायरेक्ट डेमोक्रेसी आपल्याला कुठे पाहायला मिळते? यू सी स्वित्झर्लंड, तुम्ही नॉर्डिक देश बघा, स्वीडन बघा, नॉर्वे बघा, हे सगळ्या देशांमध्ये आपल्याला डायरेक्ट डेमोक्रेसी बघायला मिळते. आपल्या देशामध्ये सुद्धा डायरेक्ट डेमोक्रेसी आपल्याला ग्रामसभा, विच इज द फायनल डिसिजन मेकर इन द ग्रामपंचायत, इज हे डायरेक्ट डेमोक्रेसीचं एक्झाम्पल आहे. द ग्रामसभा इज टेकिंग डिसिजन्स बाय कमिंग टुगेदर, सो दॅट इज डायरेक्ट डेमोक्रेसी. आता इनडायरेक्ट डेमोक्रेसी मध्ये तुम्ही काय करताय? यू राईट टू द रिप्रेझेंटेटिव्स, and those representatives, using the right which has been given to them by the people, they are ruling over the people. ह्याला आपण म्हणणार आहे इनडायरेक्ट डेमोक्रेसी. या इनडायरेक्ट डेमोक्रेसी मध्ये सुद्धा डिबेट्स आहेत की ज्या खासदाराला मी निवडून दिलंय 5 वर्षासाठी, त्या खासदाराला मी परत बोलू शकत. एकदा निवडून दिलं, 5 वर्ष त्याला दिलं. दुसरी डिबेट आहे एनलाइटेंड रिप्रेझेंटेशन, म्हणजे मी खासदाराला निवडून दिलं, आता मी खासदाराला अक्कल शिकवायला जायचं का? म्हणजे बघा, मी खासदाराला म्हणतोय ना की माझ्या वतीने तू निर्णय घे. एकदा का मी त्याला माझा अधिकार दिला, परत मी लुडबुड करायची का? त्याला जाऊन विचारायचं का, अरे तुम्ही काय बोलताय, असं नाही बोलायला पाहिजे का? यू शुड बिलीव्ह दॅट द खासदार इज अ व्हेरी इंटेलिजंट पर्सन अँड वी शुड नॉट इंटरफिअर इन हिज ऑर हर वर्क अँड लेट हिम डू एव्हरीथिंग विच इज नेसेसरी फॉर अस. हे दोन त्याच्यामध्ये वेगवेगळे डिबेट्स आहेत की एकदा खासदार झाला म्हणजे 5 वर्ष मी काय त्याला प्रश्न विचारायला जात नाही. त्याला जे वाटेल माझ्यासाठी बरोबर आहे ते बरोबर का? त्यांनी प्रत्येक निर्णय लोकांना विचारायला पाहिजे की मी बाबा संसदेमध्ये हे बोलणार आहे, बोलू का नको? मी हे असं मतदान करणार आहे, करू का नको? ऑल ऑफ इट. त्यानंतर भारतामध्ये तुम्हाला माहिती असेल की एक शेड्यूल 10 आहे, अँटी डिफेक्शन लॉ. पक्ष बदलायचा नाही, किंवा पक्षाचा जो व्हीप असतो त्या व्हीपनी जर सांगितलंय की मतदान येस करायचं म्हणजे येस करायचं, नो म्हणलं नो करायचं. पण जर एखाद्या जिल्ह्यातल्या, एखाद्या कॉन्स्टिट्युएन्सी मधल्या लोकांना जर नको असेल तर तो निर्णय. सर तुम्ही एक विचार करा, तुम्ही विचार करा की एक असा कायदा सरकार आणतंय जो कायदा शेतकऱ्यांसाठी चांगला आहे, किंवा ज्या कायद्यामुळे कोस्टल रिजनवर राहण्याच्या लोकांचं भलं होणार आहे, किंवा जे फिशरमॅन आहेत, जे मासेमारी करतात त्यांचं चांगलं होणार आहे. आणि म्हणून तुमच्या जिल्ह्यामध्ये जो खासदार आहे, तुम्ही त्या खासदाराला जाऊन सांगता की बाबा तू या कायद्याला सपोर्ट कर, हा कायदा आपल्याला पास करायचा आहे. पण तो खासदार काँग्रेसमधला आहे, ऑपोजिशनचा आहे. त्याच्या लोकांना किती पण तो कायदा हवा असेल, किती पण त्या कायद्यासाठी त्या लोकांचा होकार असेल, पण तो माणूस संसदेमध्ये त्या कायद्याला येस म्हणून वोट करू शकत नाही. जर त्यांनी येस म्हणून वोट केलं, काँग्रेस पार्टी लगेच त्याला पक्षातून काढून टाकणार आणि तो खासदार राहणार नाही. म्हणजे विचार करण्यासारखं आहे की आज आपले खासदार खरोखर आपले जे इंटरेस्ट आहेत, आपलं जे म्हणणं आहे ते रिप्रेझेंट करतात का फक्त त्यांच्या पॉलिटिकल पार्टीजचं जे म्हणणं आहे ते रिप्रेझेंट करतात. सो त्यांना पॉवरचं एवढं मिळतं की कोणी प्रश्न ते पण आहे, प्रश्न विचारू शकत नाही. कॅन वी ब्रिंग हिम बॅक? वी कॅनॉट ब्रिंग देम बॅक. सो वेन दे आर आन्सरेबल टू द पीपल, दे आर आन्सरेबल टू द सेट. वेन दोज हुम दे डू नॉट, येस. पक्षातून अकलपट्टी केल्यानंतर ते अपक्ष खासदार नाही, त्याची खासदारकी जाते, ती सीट जाते. आणि मग त्यांना परत जर उभं राहायचं असेल तर परत इलेक्शन होतं, आणि त्या इलेक्शन विचार करण्याची गरज आहे की मग रिप्रेझेंटेशन म्हणजे काय, मग डेमोक्रेसी म्हणजे काय, मग ट्रू डेमोक्रेसी म्हणजे काय.
मग डेमोक्रॅटिक सोशलिझम आणि सोशल डेमोक्रेसी म्हणजे काय? ऑल ऑफ दिस हॅज टू बी थॉट अबाउट. हे सगळ्याचा विचार केला पाहिजे डेमोक्रेसीमध्ये. आणि रिपब्लिक म्हणजे काय? रिपब्लिक म्हणजे जो कोणत्या स्टेट, कॅपिटल स्टेटचा हेड आहे, म्हणजे भारतामध्ये राष्ट्रपती, इंग्लंडमध्ये राजा, तर हा जो हेड ऑफ स्टेट आहे, तो हेड ऑफ स्टेट हा इलेक्टेड पाहिजे. तो इलेक्टेड पाहिजे. जर तो इलेक्टेड असेल तर आपण म्हणतो इट इज अ रिपब्लिक. ओके, इट इज अ रिपब्लिक. आता तुम्ही मला सांगा, कॅन देअर बी अ डेमोक्रेसी विच इज नॉट रिपब्लिक? मला सांगा, कॅन देअर बी अ डेमोक्रेसी विच इज नॉट अ रिपब्लिक? अशी डेमोक्रेसी आहे जी रिपब्लिक नाहीच आहे. बरोबर आहे, प्रत्येकाला माहिती आहे युनायटेड किंगडम. कॅन देअर बी अ रिपब्लिक विच इज नॉट अ डेमोक्रेसी? Can there be a republic which is not a democracy? Example सांगा. Can there be a republic which is not a democracy? China. Very good. So China is an example of a republic without democracy. रिपब्लिक आहे. जी जिनपिंगचा मुलगा नाही होणार आहे प्रेसिडेंट पुढचा, पण कोण होणार आहे ह्याच्यामध्ये लोकांचं सुद्धा काहीही आपण म्हणणं किंवा लोकांना काही अधिकार नाहीये. पण शी जिनपिंगचा मुलगा सुद्धा नाही होणार आहे. देर इज लिमिटेड इलेक्शन्स, लिमिटेड स्कोप ऑफ इलेक्शन्स, बट देर आर इलेक्शन्स, अँड हेन्स वी कॉल इट रिपब्लिक बट नॉट अ डेमोक्रेसी. ऑल ऑफ दीज थिंग्स आर seen in the constitution, discussed using political science. यानंतर आपण थोडंसं खाली येऊया आणि आपण बघूया की आपल्या सरनाम्यामध्ये काय काय दिलंय. पहिलं दिलंय जस्टिस, न्याय, सोशल, इकॉनॉमिक आणि पॉलिटिकल. 3 प्रकारचे न्याय आपण प्रॉमिस केलेत लोकांना. एक आपण सामाजिक न्याय देणार आहे, आर्थिक न्याय देणार आहे आणि पॉलिटिकल किंवा राजनैतिक न्याय त्यांना आपण देणार आहे, पॉलिटिकल. आता जस्टिस म्हणजे काय, न्याय म्हणजे काय? एखाद्या माणसावर न्याय करणं म्हणजे दुसऱ्यावर अन्याय केल्यासारखं आहे. एखाद्या माणसाकडनं एखादी गोष्ट काढून घेणं आणि दुसऱ्याला देणं, एकावर न्याय दुसऱ्यावर अन्याय. टॅक्सेशन, काही लोकांना अन्याय वाटतं, पण त्या टॅक्सेशन मधनं जेव्हा लाडकी बहीण योजना होते तो न्याय. आता आहे ना लाडकी बहीण, लाडका भाऊ, सगळे लाडके आहेत, सगळ्या लाडक्यांना पैसे देणार आहेत. आता हे पैसे येतात कुठून? हे पैसे येणार आहेत टॅक्सेशन मधनं. आता तुम्ही बघितलं इन्कम टॅक्सचे स्लॅब कमी केले, त्याच्या विरुद्ध लोक आता प्रोटेस्ट करतात की आमच्यावर अन्याय आहे, मिडल क्लासवर अन्याय आहे, ह्याच्यावर अन्याय आहे. पण जर हे टॅक्सेशन नाही केलं तर लाडकी बहीण, लाडका भाऊ, इतर ज्या स्कॉलरशिप्स असतात, रस्ते बांधायचे, ह्याला पैसे पण येणार नाही. सो तो सुद्धा अन्याय आहे. एखाद्या गावाखेड्यामध्ये जर मी रस्ता नाही बांधला तर तिथल्या लोकांवर अन्याय आहे. जर तिथपर्यंत मी पाणी नाही पोहोचवू शकलो, तिथल्या लोकांवर अन्याय. पण हे पाणी पोहोचवण्यासाठी, हे रस्ते बांधण्यासाठी, तिथे इलेक्ट्रिसिटी नेण्यासाठी मला काही लोकांच्या त्यांनी मेहनतीने कमवलेल्या पैशांमधनं काही पैसे काढून घ्यायला लागणार. त्या मेहनत करणाऱ्या लोकांना वाटत असेल अरे हा बाबा हा माझ्यावर अन्याय आहे, मी एवढे 15 लाख, 20 लाख, 10 लाख कमवतोय, त्यातनं तुम्ही 2, सव्वा 2, 1 लाख रुपये काढून घेताय, तो अन्याय. हा, ब्राइबिंग इज नॉट अन्याय. ऑब्विसली ब्राइब मी तर म्हणेन दिस इज सेडिशन, देशद्रोह आहे करप्शन म्हणजे. पण पॉलिटिकल जस्टिस म्हणजे काय? पॉलिटिकल जस्टिस म्हणजे आजपर्यंत ज्या लोकांना देशाच्या पॉलिटिकल सिस्टीम मध्ये स्थान नव्हतं, आजपर्यंत ज्या लोकांना राज्य करणं, गव्हर्न करणं, या गव्हर्नन्स मध्ये त्यांना कधी पार्टिसिपेटच होऊ नव्हतं दिलं, त्या लोकांना मी पॉलिटिकल जस्टिस देणार आहे. त्या लोकांना मी पॉलिटिक्स मध्ये येण्याची संधी देणार आहे. त्या लोकांना मी इनेबल करणार आहे की त्यांनी पॉलिटिक्स मध्ये यावं. पण आता बघा, जस्टिस मध्ये सुद्धा खूप साऱ्या वेगवेगळ्या संकल्पना आहेत की कसं दिलं पाहिजे जस्टिस. फक्त इक्वल ऑपॉर्च्युनिटी देतोय, हा बाबा कोणीही इलेक्शनला उभं राहू शकतं, वय वर्ष 25च्या वर, मग लगेच जस्टिस येणार आहे का? तर अमर्त्य सेन म्हणतात नाही. तुम्ही अशा माणसाला जर सायकल दिली ज्याला सायकल चालवताच येत नाही, तुम्ही त्याच्या आयुष्यामध्ये काहीच नाही फरक पडला. त्यापेक्षा तुम्ही त्याला सायकल चालवायचं शिकवा. त्याला आपण म्हणतो हे वेगळं जस्टिसचं कन्सेप्शन.
याच्यामध्ये तुम्ही ह्याला म्हणतात केपेबिलिटी अप्रोच. एखाद्या माणसावर जर तुम्हाला न्याय करायचा आहे ना खरोखर, त्याला तुम्ही स्किल्स द्या, त्याच्यामध्ये तुम्ही केपेबिलिटी आणा. मग जर तुम्हाला समाजामधल्या काही सेक्शन्स मध्ये पॉलिटिकल जागरूकता, पॉलिटिकल जस्टिस आणायची आहे, त्यांना ज्ञान द्या त्याचं, त्यांना कपॅसिटी डेव्हलप करा त्यांच्यामध्ये, त्यांना सांगा कायदा प्रणाली कशी चालते, त्यांना सांगा इलेक्शन कसं चालतं. दॅट इज वन फॉर्म ऑफ जस्टिस. आपण बघतो पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन, बरोबर आहे, प्रत्येकाला कसं कौशल्य देणार, पण काही ज्या बेसिक गोष्टी आहेत, ग्रामसभेमध्ये जाऊन मी मतदान कसं करायला पाहिजे, बेसिक शिक्षण, बेसिक मला न्यूजपेपर वाचता येतो का, बेसिक मला समाजामध्ये होणाऱ्या प्रॉब्लेम्स बद्दल कळतं का, मला कळतं का की बाबा हा जो ग्रामसेवक आहे हा पैसे खाऊ आहे आणि हे चुकीचं आहे हे मला कळतं का. केपेबिलिटी अप्रोच, न्याय, त्यामध्ये इकॉनॉमिक जस्टिस, की कुठल्याही माणसाला जसं आपण म्हणतो की समान कामाला समान वेतन मिळायला पाहिजे. एखादा पुरुष आहे त्यांनी 2 तास काम केलं, त्याला 2000 मिळत आहेत, स्त्रीला 1800 रुपयेच मिळत आहेत, चुकीचं आहे, इकॉनॉमिक जस्टिस नाहीये. एखादी कंपनी आहे त्याच्यामधला वर्कर इतक्या खराब कंडिशन मध्ये राहतोय, पण कंपनीचा जो मालक आहे त्या मालकाकडे इतका पैसा आहे, जे पैसे त्याच्यावर पुरत नाही, हे पण जस्टिस नाहीये. मग ह्याचं सोल्युशन कम्युनिझम आहे का रे, मालकाला मारा, मालकाचे पैसे घ्या आणि देऊन टाका, वर्कर्स मध्ये वाटून टाका, ना रहेगा मालक ना बजेगी बासुरी. पण ती इंडस्ट्रीज नाही राहणार आहे. जर मालक तुम्ही मारून टाकला ती इंडस्ट्रीज नाही राहणार आहे. मग आपल्याला सुवर्ण मध्य, की मिनिमम वेज, की हा जो मालक आहे, तू ठीक आहे, तू प्रॉफिट तुला ठेव, पण तू 800 रुपये पर डेच्या खाली पगार नाही ठेवायचा. मिनिमम वेजेस, की बाबा तुम्ही एवढं तरी मिनिमम द्यायला पाहिजे, तुम्ही इन्शुरन्स दिलं पाहिजे, तुम्ही पीएफ ला कॉन्ट्रीब्युशन दिलं पाहिजे, त्याच्यानंतर तुम्ही रिटायरमेंट नंतर बेनिफिट्स द्यायला पाहिजे, तुम्ही लीव्स द्यायला पाहिजेत, मॅटर्निटी लीव्स द्यायला पाहिजेत. दिस यू कैन डू, दिस इज द सोल्यूशन. यू कैनॉट से हाँ अभी ये कैपिटलिस्ट लोग को हम मार डालेंगे, मार के इंडस्ट्री हमारे कंट्रोल में ले लेंगे और फिर हम चलाएंगे. यू सी व्हाट हैपेंड टू रशिया, you see what happened to India till 1990s. Socialism is not going to give that amount of growth which is required for redistribution. चर्चिल म्हटलंय ना की सोशलिझम मध्ये इक्वालिटी आहे, बट इट इज कॉल्ड ॲज इक्वालिटी ऑफ पॉवर्टी. सगळे गरीब आहेत, सगळे गरीब, इक्वालिटी ऑफ पॉवर्टी. कोणच श्रीमंत नाहीये, कारण कोणच काम नाही, सगळं म्हणजे काय काम करून करू, जेवढं मी कमवेन सरकार काढूनच घेणार आहे. आता तुम्ही विचार करा बघा, आज इन्कम टॅक्सचा स्लॅब वाढवलाय, देशामध्ये किती बोंबाबोंब आहे. उद्या जर सरकार म्हटलं असतं तुम्ही 13 लाख, तुम्ही 20 लाख रुपये कमवा, आम्ही 20 लाखच्या 20 लाख घेणार आणि तुम्हाला अन्न, कपडे आणि घर देणार राहिला, तुम्ही काय पैसेही नाही घ्यायचे, पैशाची गरजच नाहीये, तुम्ही जेवढं कमवताय सरकारमध्ये डिपॉझिट करायचं, तुम्हाला किती 4 जोड कपडे लागतात ना, 4 जोड कपडे देणार, जेवण लागतं ना, जेवण देणार. एव्हरीथिंग विल बी रेशन्ड अँड कंट्रोल्ड बाय द गव्हर्नमेंट. इमॅजिन करा ही परिस्थिती, इमॅजिन करा. आणि अशी परिस्थिती होती रशियामध्ये फ्रॉम 1917 बॉल्शेविक रेव्होल्युशन टिल 1990s, आणि इवन इन सम प्लेसेस टिल टुडे देयर वॉज नो इन्कम. तुम्ही काम करायचं, त्याच्या बदल्यात तुम्हाला पगार दिला जाणार नाही, तुम्हाला जेवण, तुम्हाला लागणारे कपडे आणि एक घर हे दिलं जाईल. हवी आहे का रे तुम्हाला अशी इक्वालिटी, हवी आहे का, अशी इक्वालिटी हवी आहे का? अशी इक्वालिटी नको आहे आपल्याला. आपल्याला इक्वालिटी हवी आहे अंबानी सारखी, आपल्याला इक्वालिटी हवी आहे मी आणि अंबानी इक्वल असेल, ही इक्वालिटी आपल्याला हवी आहे. आपल्याला हवी आहे इक्वालिटी ऑफ रिचनेस, इक्वालिटी ऑफ वेल्थ, बट दॅट इज अ डिस्टंट ड्रीम. तसं कधीच नाही होणार. सो हा अभ्यास, ह्याच्याबद्दलचे वेगवेगळ्या लोकांचं म्हणणं, सोशलिझमवर वेगवेगळ्या लोकांचं म्हणणं, कॅपिटलिझमवर वेगवेगळ्या लोकांचं म्हणणं, ह्या सगळ्याचा अभ्यास आपल्याला या आपल्या कॉन्स्टिट्यूशनच्या स्टडीमध्ये आणण्याची गरज आहे. अँड द सेम गोज फॉर पॉलिटिक्स ऑल्सो. कॅन कम्युनिटी लाईक ट्रान्सजेंडर्स ऑल्सो हॅव रिझर्व सीट इन पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन ॲज अ पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ पॉलिटिकल जस्टिस? वैभव, यामध्ये ना एक डिबेट चालू होते. ती डिबेट म्हणजे, कॅन विमेन बी द ओनली रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ विमेन? कॅन मेन नॉट रिप्रेझेंट द इंटरेस्ट ऑफ विमेन? कॅन विमेन नॉट रिप्रेझेंट द इंटरेस्ट ऑफ मेन? और कॅन a person, for example, say I belong to a religion which is different from the religion of many people in my country, so can I say that, or is it correct for me to say that
आय कॅन ओनली प्रोटेक्ट द इंटरेस्ट ऑफ माय पीपल. और जर इंडियामध्ये मायनॉरिटीजचे इंटरेस्ट प्रोटेक्ट करायचे असतील तर प्राईम मिनिस्टर हा मायनॉरिटीज मधनच व्हायला पाहिजे, असं काही कंपल्सरी आहे का? दिस इज डिफरंट. दिस इज, आता हे पॉलिटिकल सायन्स मधलं एक डिबेट आहे ज्याच्यामध्ये लोक म्हणतात की पॉलिटिकल ग्रुप, जो एक पॉलिटिकल ग्रुप आहे त्यांचाच मेंबर जर निवडून गेला तरच त्या पॉलिटिकल ग्रुपचं तो भलं करतो, इतर कोण नाही करत. पण काही लोकांचं असं पण म्हणणं आहे की काही फरक नाही पडत आहे, कोणीही जाऊ दे निवडून, ही इज गोइंग टू मेक शुअर और शी इज गोइंग टू मेक शुअर दॅट ऑल ऑफ द पीपल इन द कॉन्स्टिट्युएन्सीज आर गेटिंग इक्वल राईट्स, आर गेटिंग डेव्हलप्ड, ऑल ऑफ दॅट. जर आपण रिझर्वेशन दिलं तर त्यांना कमी समजतो ना आपण. हा बरोबर आहे ना. जर आपण आता आपल्याकडे बघा, आता हे एक मोठं डिबेट चालू होतं आर्टिकल 15 मधलं रिझर्वेशनचं. 1945 1950 मध्ये रिझर्वेशन का दिलेलं? समाजामध्ये समानता यावी, समाजामध्ये असलेले जे उतार चढाव आहेत, समाजामध्ये असलेले जे उच्च नीचची जी आयडिया आहे ती कमी व्हावी. 2024 आहे, तुम्ही सगळे जाणते आहात, तुम्ही सगळे अवेअर आहात. तुम्ही आता स्वतःला विचारा की रिझर्वेशनमुळे समाज एकत्र आलाय का समाजामध्ये फूट पडली? You are to decide. You know what the answers are, you know what the situation is, and you can think on your own. So या गोष्टी आपल्याला बघायच्या. जस्टिस मध्ये वेगवेगळी लोक काय म्हणते, जस्टिस मध्ये रॉल्स काय म्हणतोय, जस्टिसची आयडिया काय, इतर लोक काय म्हणतात. आता जर तुम्ही प्लेटो वाचलं असेल तर जस्टिसची कन्सेप्शन वेगळं आहे. प्लेटोचं जस्टिस वाचलं की असं वाटतं अरे हा काय बोलतोय, मागासपणा. एक जो राज्य करताय त्याने राज्यच करायचं, इतर कोणी त्याला क्वेश्चन नाही करायचं. पण बरोबर पण आहे बघा कुठेतरी. आज आपण म्हणतो ना की सरकार चालवण्याची अक्कल प्रत्येकाला नाहीये. आज आपण काही लोक बघतो ज्यांना काहीच कळत नसतं पण तरी त्यांच्या मताला व्हॅल्यू आहे. ज्या लोकांना पॉलिटिक्स मधलं काही कळत नाही, ज्या लोकांना इकॉनॉमिक्स मधलं काही कळत नाही, ज्या लोकांना कशातलं काही कळत नाही, त्यांना सुद्धा पॉलिटिकल मत आहे. मग त्यावेळेला जर अरिस्टॉटल म्हणतो की प्रत्येक जण नाहीये लायकीचा पॉलिटिक्स करायच्या, प्रत्येक जण, आता मायक्रोसॉफ्ट मध्ये 10,000 लोक काम करत असतील, प्रत्येक जण आहे का सीईओ बनण्याच्या लायकीचं नाही. मग तिथे लोक राडे करतात का आम्हाला पण सीईओ व्हायचं आम्हाला नाही. सिमिलरली अरिस्टॉटल म्हणतो की जर लोकांकडे कपॅसिटीच नाहीये राज्य करण्याची, मग कशाला आपला अट्टाहास पाहिजे की प्रत्येक जण होऊ शकतो. त्या काळासाठी त्यांचं म्हणणं बरोबर आहे, त्याच काळासाठी ते जस्टिस आहे. आता आपल्यासाठी वेगळं काहीतरी. आता जर मी हे कुठे बोललो मला मारतील रस्त्यावर, म्हणतील असं कसं बोलतोस तू, असा काय अधिकार काढून घेतो का, असं कसं. सो बरोबर आहे ना. ज्यांना कळत नाही ते मिनिस्टर होतात, ज्यांना कळत नाही ते खासदार होतात, ज्यांना कळत नाही ते मत देत आहेत ना. आज 18 वर्षाचा 19 वर्षाचा मुलगा पकडा, कोण पण रस्त्याने जाणारा, त्याला विचारा मतदान केलंस कधी, दाखवेल हो केलं मत. आणि त्याला विचारा तुम्ही भारताची सिस्टीम काय इलेक्शनची, त्याला विचारा तू आता जे मत टाकून आलास ते कसं मोजतं, कोण मोजतं, किती सीट आहेत लोकसभेमध्ये. आणि बघा तुम्ही स्वतः बघा परिस्थिती काय. मग ह्या सगळ्यांना अधिकार दिला पाहिजे का रे पॉलिटिकल? आता जो म्हणाल नाही द्यायला पाहिजे, नाही द्यायला पाहिजे. मग इंग्रज पण तर तेच करत होते. इंग्रजांनी पण तेच सांगितलं, ज्या लोकांना अधिकार आहे, जे लोक हुशार आहेत, ज्या लोकांकडे प्रॉपर्टी आहे त्यांना आम्ही अधिकार देणार, ज्यांना नाहीये त्यांना नाही देणार. सो हे सगळे डिबेट्स पॉलिटिकल सायन्स मधले ओपन अप होतात. मग हे जस्टिस आहे का, हे न्याय आहे का? मग लोक म्हणतात अन्याय आहे, आमच्यावर अन्याय आहे, पॉलिटिकल जस्टिस नाहीये, आम्हाला इलेक्शन मध्ये भाग घेण्याचा अधिकार नाही. सो न्याय अन्याय, या ऑल ऑफ दीज डिस्कशन्स स्टार्ट इन पॉलिटिकल सायन्स. त्यावेळेला अरिस्टॉटल जे बोलला, अरिस्टॉटलचं कौतुक झालं, रे एक नंबर आहेस तू, खतरनाक हुशार आहेस. आज अरिस्टॉटल हे बोला त्याला मारतील, त्याला म्हणतील तू संविधानाला आग लावून टाकलीस, तू आमचे अधिकार काढून घेतलेस, हे सगळं गरिबांच्या विरोधी तू सगळं सांगतोयस, मारतील त्याला रस्त्यावर. इथे each and every topic is an entire debate in itself. each and every topic is an entire world in itself. प्रत्येक टॉपिक वर जर तुम्ही राईट्स बद्दल बोलले ना, तर या राईट्स बद्दल जर तुम्ही आज गुगलला टाकलं की मला राईट्स ही संकल्पना समजून घ्यायची, 200 पेक्षा जास्ती पुस्तकं असतात फक्त राईट्स किंवा राईट टू प्रॉपर्टी. सो ह्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी, या सगळ्यांसाठी आपल्याला आहे ना अप्रोच डेव्हलप करणं महत्वाचं आहे. बघा, जोपर्यंत तुम्ही IGP करणार आहात, तुम्ही तुमचं पेपर 1 मधल्या आयडिओलॉजीज, पेपर 1 मधले थिंकर्स, ह्या सगळ्या गोष्टी वाचणार आहात. पण या सगळ्या गोष्टी वाचताना कायम लक्षात ठेवा ह्याचं ऍप्लिकेशन कुठे आहे.
याचं ऍप्लिकेशन आहे जेव्हा मी संविधान समजून घेण्याचा प्रयत्न करेन. जसं की इक्वालिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी आपल्याकडे आहे, इक्वालिटी ऑफ स्टेटस आणि ऑपॉर्च्युनिटी. ही संधी समान मिळाली पाहिजे आणि प्रत्येक जण कायद्याच्या डोळ्यासमोर समान आहे. इक्वालिटी ऑफ स्टेटस, कोणी इथे सर, राव बहादूर, हे पाटील, तो पाटील नाहीये, सगळेजण इक्वल आहेत. आणि ऑपॉर्च्युनिटी, प्रत्येकाला समान संधी मिळणार आहे. वोटसाठी पैसे देतात, हे चांगलं आहे का? हा प्रश्नच मला वाटत नाही की डिस्कस आपण. देयर इज नो डिबेट इन दिस क्वेश्चन. इट्स नॉट गुड. इट इज अगेन्स्ट डेमोक्रेसी. इट इज करप्शन. करप्शन इन एनी फॉर्म्स. इट इज नेव्हर गुड. म्हणजे हा प्रश्न मला अजून एवढा हसायला येत आहे. वोटसाठी पैसे देतात, हे चांगलं आहे का? हा प्रश्नच नाही पडला पाहिजे. इट हॅज टू बी व्हेरी क्लिअर. बघा, तुम्हाला एथिक्स मध्ये केस स्टडी आली की हे असं वोटसाठी पैसे, तुम्ही तिथं म्हणताय आय विल फेस अन एथिकल डिलेमा वेदर टू टेक मनी ऑर नॉट. तो तुम्हाला तिथेच बाहेर काढणार आहे. हा डिलेमा यायलाच नाही पाहिजे. पैसे घेणं नाहीच. हा, युके मध्ये आणि युएस मधल्या इक्वालिटी सेम आहे का? ओके, आपण बघूयात. इक्वालिटी बिफोर लॉ. बघ, इथे साक्षी एक प्रश्न विचारते, जीएस आणि ऑप्शनलचा अप्रोच कसा ठेवायचा? आता मी सांगितलं ना तुम्हाला, जीएस मध्ये ना तुम्हाला तेवढंच लिहायचंय जेवढं 10वीतल्या मुलाला कळेल. ऑप्शनल मध्ये त्याला कळणार नाही अशा गोष्टी लिहायच्या. 10वीच्या मुलाला ना कळणार नाहीये की इक्वालिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी आणि इक्वालिटी ऑफ आउटकम मध्ये फरक काय. त्याला कळणारी इक्वालिटी, त्याला इक्वालिटी म्हणजे वाटेल मी आणि हा इक्वल आहे बस. पण कशामध्ये इक्वल आहे? फिजिकल कपॅसिटीज मध्ये इक्वल आहे का? पैशामध्ये इक्वल आहे का? समाजामध्ये जो स्थान आहे, मान आहे, त्याच्यामध्ये इक्वल आहे का? कशामध्ये इक्वल? आज तुम्ही कितीही प्रयत्न करा, तुम्ही खरं स्वतःला विचारा, समाजामध्ये तुम्ही समानता आणू शकता का? इक्वालिटी ऑफ स्टेटस तुम्ही स्वतः सांगा, आणू शकता का? इम्पॉसिबल आहे ते. बिकॉज द सोसायटी इज ऑलवेज गोइंग टू रिवॉर्ड दोज हू द सोसायटी थिंक्स आर मेरिटोरियस. हे भारी लोक आहेत, ह्यांनी काहीतरी मोठं अचीव्ह केलंय, त्यांना स्थान वेगळं आहे. जे लोक काय नाही करत आहेत, ज्या लोकांनी काय अचीव्ह नाही केलेलं, त्यांना थोडंसं स्थान कमी आहे. आता तुम्ही लोकांना, समाजाला फोर्स करू शकता का रे? प्रत्येकाला इक्वली बघा, इक्वली बघा, इक्वली बघा. आता बघा, काही लोक कुठल्याही कार्यक्रमाला स्टेजवर बसतात, काही लोक खाली बसतात. तुम्ही फोर्स करू शकता का इक्वॅलिटी, आम्ही सगळे स्टेजवर बसणार? ते शक्य नाहीये. सो ही चर्चा, हे इक्वॅलिटी मध्ये असणारी जी संकल्पना आहे, ज्या वेगवेगळ्या आयडियाज आहेत, त्याचे वेगवेगळे थिंकर्स आहेत. भारतामध्ये इक्वॅलिटी बद्दल बोलणारे कोण आहेत? रमणा ऋषी असतील, त्याच्यानंतर रामकृष्ण परमहंस असतील, त्यानंतर इतर आपले जे काही संत आहेत त्यांनी जे काम केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये जो संत वारसा आपल्याला मिळालेला आहे त्याच्यामध्ये समानता. वारकरी संप्रदाय म्हणजेच समानता आहे. ही समाजामध्ये जात पात धर्म पंथ सोडा, भक्ती. ह्यालाच विवेकानंद म्हणतात भक्ती योग. की योग किंवा सर्वोच्च जे स्थान आहे ते मिळवण्याचे वेगवेगळे तिरुवल्लुवर असतील. हे वेगवेगळे मार्ग आहेत, त्यातला एक मार्ग भक्ती आहे, त्यातला एक मार्ग ज्ञान आहे, त्यातला एक मार्ग कर्म आहे. आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. या सगळ्या आयडियाज, हा सगळ्या पॉलिटिकल थॉट, हा सगळा आपल्याला संविधान अभ्यासताना आपण तो अप्लाय करायला पाहिजे. पण तुम्ही विचार करा की जेव्हा तुम्ही कॉन्स्टिट्यूशन वाचाल, जेव्हा तुम्ही प्रिॲम्बल वाचाल, स्वतःला विचारा, फक्त ते पाठ करू नका. इक्वालिटी ऑफ स्टेटस अँड ऑफ ऑपॉर्च्युनिटी, स्टेटस अँड ऑफ ऑपॉर्च्युनिटी. स्टेटस म्हणजे काय? कुठला स्टेटस आहे? हा सामाजिक स्टेटस आहे का रे? अजिबात नाही. हा स्टेटस आहे कायद्यासमोरचा स्टेटस. कायद्यासमोर तुम्ही समान आहात. इक्वालिटी बिफोर लॉ, आर्टिकल 14, आणि इक्वालिटी, इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉज, कायद्यांचं समान संरक्षण आणि कायद्यासमोर समानता. तुम्ही विचार करायला पाहिजे की कॉमन सिटिझनशिप, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये कुठे येतात. आणि इक्वालिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी, संधीची समानता. संधीची समानता म्हणजे तुम्ही खरोखर विचार करायला पाहिजे की हे खरोखर आहे का रे? आज एखाद्या गावामध्ये जे शाळांमध्ये आहेत आणि शहरांमध्ये जे शाळांमध्ये आहेत त्यांच्यामध्ये खरंच आहे का इक्वालिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी? आहे का खरंच त्यांना ऑपॉर्च्युनिटीज मिळत आहेत का? एका अर्थी नाही मिळत आहेत.
सो हे का नाही मिळत आहेत? वाय शुड द बेनिफिट्स गो टू द लास्ट सेक्शन ऑफ द सोसायटी? पंडित दीनदयाल उपाध्याय यांचं म्हणणं आहे ना, अंत्योदय. अंत्योदय म्हणजे समाजामधल्या अंतिम घटकापर्यंत सरकारच्या स्कीम्स पर्कोलेट झाल्या पाहिजे, अप टू द लास्ट मॅन, अप टू द लास्ट वुमन, अप टू द लास्ट पर्सन, एंड युजर पर्यंत अंत्योदय, सर्वोदय. हे महत्वाचे आहेत, हे पॉलिटिकल थॉट्स आहेत. हे आपल्याला कुठेतरी आपल्या कॉन्स्टिट्यूशनच्या अभ्यासामध्ये जोडता आलं पाहिजे. हे कुठेतरी आपल्याला कळलं पाहिजे की जर मी आता बोलतोय जस्टिस, त्यानंतर मी म्हणतोय लिबर्टी ऑफ थॉट, एक्सप्रेशन, फेथ, बिलीफ अँड वर्शिप, म्हणजे ही कुठली लिबर्टी आहे? सरकार माझ्यावर लिबर्टीला माझ्या सरकार कमी करू शकतं का? माझं बिलीफ आणि समोरच्याचं बिलीफ जर वेगवेगळं असेल तर सरकार कोणाचं बिलीफ कंट्रोल करणार? माझ्या बिलीफ मध्ये आहे मी इथे उभा राहणार, दुसऱ्याचं बिलीफ मध्ये मी कोणालाच उभा राहू देणार नाही. कोणाचं बिलीफ करेक्ट आहे? सरकार कोणाच्या बिलीफला प्रोटेक्ट करणार आहे? मग कुठले बिलीफ करेक्ट आहेत, कुठले बिलीफ रॉंग आहेत? आय माइट बिलीव्ह इन द कास्ट सिस्टम, इज इट राईट और रॉंग? I might believe in, say, some social inequalities. It might be right or wrong. I might believe that women should not have any right to alimony after divorce. I might be right or wrong. Beliefs. हे जे beliefs आहेत, या beliefs मध्ये किती पट आपल्याला लिबर्टी आहे? What can I believe? Can I believe that killing is my right? Can I believe something which is not legal? Can I believe doing drugs is my right? Thought, expression, faith, belief and worship, 5 गोष्टींची लिबर्टी आपल्याला देण्यात आलेली आहे. तुम्ही धर्म माना किंवा नका मानू, तुम्ही देव माना नाही तर नका मानू, तुमचं बिलीफ देव तुमच्या इष्टदेवतेमध्ये असेल किंवा शाहरुख खान मध्ये असेल, फरक पडत नाही. सरकारला फरक पडत नाही. तुमची फेथ काय, तुमची फेथ आहे का नाहीये, तुमचं बिलीफ काय, तुमचं वर्शिप काय, तुम्ही कसं वर्शिप करताय. तुम्हाला देवळात जायचं असेल देवळात जा, तुम्हाला घरी वर्शिप करायचं असेल घरी करा, तुम्हाला देवाच्या मूर्ती समोर करायचं असेल करा, तुम्हाला जे आपण म्हणतो की ब्रह्मांडामधलं जे चैतन्य आहे त्या चैतन्याचं तुम्हाला करायचं असेल, ज्याला आपण म्हणतो काय म्हणतात अद्वैत, जर तुम्हाला अद्वैत पटत असेल त्याचं तुम्ही वर्शिप करा. जर तुम्हाला वेद पटत असतील त्याचं तुम्ही वर्शिप करा. जर तुम्हाला इतर कुठला धर्म पटत असेल त्याचं तुम्ही वर्शिप करा. फरक पडत नाही. पण हे करत असताना समोरच्याचे जे बिलीव्स आहेत, समोरच्याच्या ज्या धार्मिक धारणा आहेत, समाजामध्ये जे गुड कन्सिडर केलं जातं ते सुद्धा विसरून चालणार नाही. जर समाज हे बिलीव्ह करतो, जर कॉन्स्टिट्यूशन हे बिलीव्ह करतं की महिला दुय्यम नाहीत, महिलांचं समाजामधलं स्थान दुय्यम नाही, महिलांना समान अधिकार, समान संधी, समान स्टेटस मिळालं पाहिजे, आणि जर तुमची रिलीजियस धारणा ही आहे की महिला दुय्यम आहे, चुकीची आहे, तिला काही अर्थ नाहीये. तुम्हाला कुठल्याही प्रकारची लिबर्टी त्या धारणेसाठी देण्यात येणार नाही. तुमच्या लिबर्टीमुळे जर इतरांच्या लिबर्टीवर जर कुठेतरी गळा येत असेल किंवा त्यांची लिबर्टी त्यांना एक्सरसाइज करता येत नसेल, तुमची लिबर्टी इथे थांबणार आहे. मग यासाठी आपल्याला पॉलिटिकल थॉट माहिती असलं पाहिजे. पॉलिटिकल सायंटिस्ट बोललेत ना, युअर लिबर्टी एंड्स वेअर माय फेस स्टार्ट्स. तुमची लिबर्टी तुमच्या पुरती आहे. जर तुमच्या लिबर्टीमुळे मला नुकसान होणार असेल, इट इज रॉंग. ती थांबतीये लिबर्टी. देयर हॅज टू बी सम काय म्हणता येईल त्याला, सम लिमिट ऑन दॅट